चिंतनी जनक बाबाजी बाभळगावकर बाबाजी म्हणतात, आत्मस्तुतीचे वेळ लागले बसलो वर आसनी, भोड्या भाविक भक्तजनांना लाविले भजनी दयाळा लाविले भजनी, मी खंतीच्या उपहास कमी कोरडाची आहे, दया सागर दया करुनी मजकडे पाहे दयाळा मजकडे पाहे. काय म्हणतात बाबाजी, आत्मस्तुतीचे वेळ लागले बसलो वरासनी आणि भोड्या भाविक भक्तजनांना लाविले भजनी. आता कोणताही लेखक जर लिहितो तर त्याच्या मागच्या काहीतरी संदर्भ असतो. मग बाभुळगावकर बाबांनी जर खऱ्या अर्थाने या कवनात हे वाक्य वापरलं, काय म्हणतात याला, मी कशातलं बोललेलो आहे, किती लोक मानव पण ते हात उंच करा, इथं बसलेले दोनच लोक. बरं मला सांगा, हे जे मी वाक्य बोललो, हे जे मी कवन बोललो, हे कोणत्या पुस्तकातलं आहे? बाभळगावकर शास्त्रींनी कवन केलेलं प्रायचित्त. टाळ्या द्या दादांसाठी, टाळ्या देवाले बी कुंजूसपणा, कधी बी काट कसं रे, अरे जोराने तर टाळ्या द्या, पैसे नका द्या लागे असतं, पण टाळ्या तर द्या. प्रायचित्त मधलं वाक्य. आणि जे बाबा लिहितात की आत्मस्तुतीचे वेळ लागले बसलो वर आसनी, भोड्या भाविक भक्तजनांना लाविले भजनी. कोणाला लागलं होतं आत्मस्तुतीचे वेळ आणि कोणी भक्तांना भजनाला लावलं? आता याचे ज्यांनी उत्तर दिलं, बरं का बाबाजी, मला मिळणार आजचे पॅकेट मी त्या व्यक्तीला देईल, पैसे मी काढून घेईल. मी 200 किलोमीटरहून आलोय गाडी घेऊन, पैसे कशाला देऊ? आत्मस्तुतीचे वेळ लागून कोण बसलं होतं? स्वामींच्या सन्निधानात असताना वरच्या आसनावर. आणि कोणी भक्तजनांना भक्ताला लावलं होतं? स्वामींच्या सन्निधानातला विषय आहे. असं कोणाला आत्मस्तुतीच्या स्वतःच्या आत्मस्तुतीचे वेळ लागलं होतं आणि ती व्यक्ती दुसऱ्यांना आपली भक्ती करायला लावत होती? अशी कोण व्यक्ती झाली आपल्या? सांगा. द्या द्या टाळ्या द्या. हो काय गाव आहे तुमचे, बरं का, गाव किती मोठं आहे, जाऊ द्या बाबा, पण अभ्यास बघा. ज्यावेळेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 12 वर्ष मौन अवस्था आणि एकांतातून बाहेर निघाले आणि लोकांतात आले, काटोल वगैरे भांडारा असं करत करत ज्यावेळेला ते पैठणला आले आणि त्यांनी जीवाच्या उद्धाराच्या विडा गोविंद प्रभू बाबा आणि दत्तात्रय प्रभू बाबा यांच्या समक्ष उचलला आणि ते बाईसांकडे गेले. बाईसांनी उंच असं आसन स्वामींकरता बनवलं. का कशावर बसवलं स्वामींना? पाय पुसण्यावर, खायला दुधी करंड्यामध्ये, आणि स्वतः उंच आसनावर बसायच्या. हंसराजा आणि पांड्याकडून आपली भक्ती करून घ्यायच्या. एवढा अधिकार होता का बाईसाच्या स्वामींसमोर? मग माझ्या एवढा अधिकार आहे का यांच्यासोबत बसा? मी आणि बाईसा यांच्यात काय फरक पडला हो? बाईसाला जरी त्यावेळेला ओळखता आलं नाही, पण हे बाबाजी, मला सांगा, कोणताही साधू असो मानव पंथातला, मी तुम्हाला तत्व सांगतो, त्याच्याकडे किती ज्ञान आहे, त्यांच्या आचार विचार काय आहे, या गोष्टींना सोडा. त्यांच्या अंगावर असणारे कापड माझ्या स्वामींचे आहेत आणि त्यांच्याकडे पाहताना अकस्मात आपल्याला त्या देवाची आठवण होते. म्हणून त्यांना दंडवत करणं आणि त्यांचा आदर करणं गरजेचे. हा सुज्ञ आहेत बरं का, ऐकणारे सुज्ञ आहेत. कुठे टाळी द्यावा हे सुद्धा समजतंय. त्यांच्या कापडाला महत्व आहे, त्यांच्या आचाराला ज्ञानाला काही त्या विचार करू नका. आणि आपल्यात तेवढी पात्रता बी नाही की एखाद्या व्यक्तीला पाहताक्षणी याच्याकडे काय आहे हे ओळखूच शकत नाही. ज्यावेळी त्याच्या अंशी मग कडे, जोपर्यंत आपण त्याच्या डीप मध्ये जात नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. आणि खऱ्या अर्थाने आज हा असा भव्य दिव्य कार्यक्रम कोणत्या पंथाच्या? कोणत्या पंथाच्या? मानव पंथाच्या. मग वारकरीवाला बी येलो होते ना, डे अन्य आहेत ना, मग तुम्ही का आले आमच्या मानव पंथाच्या कार्यक्रमात? तुम्हाला आम्ही आमंत्रण दिलं होतं का? बरं जाऊ द्या. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे कोणत्या पंथाचे देव आहे हो? लाईन बी गेली.
सर्वज्ञ श्री चक्र, ज्यांच्याकडे मोबाईल असतील त्यांनी बॅटरी चालू करा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे कोणत्या पंथाचे देव? नाही, मानव पंथाचे म्हणताय, बरोबर. आणि ज्ञानेश्वर माऊली संत तुकोराय हे कोणत्या पंथाचे? जागेवर बसा. कोणत्या पंथाचे संत? वारकरी. मग मला सांगा, जे तुम्ही म्हणताय की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे मानव पंथाचे आणि ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकोबाराय हे वारकरी संप्रदायाचे, असं कोणत्या गाथ्यामध्ये, कोणत्या लीळा चरित्रामध्ये, कोणत्या सूत्रपाठामध्ये, कोणत्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलंय? वाचलंय का? अहो, ज्या वेळेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना आमच्या मादाईसा विचारतात, देवा तुम्ही अखिल ब्रह्मांड अनंत ब्रह्मांडाची मालक माया, तिच्याही पलीकडे असणारे, तुम्ही सकाळी उठून कोणाचे चिंतन करतात? तर स्वामी काय म्हणतात? बाई, आम्ही सकळ जीवाचे चिंतन करतो. जर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे मानव पंथाचेच राहिले असते तर त्यांनी म्हटलं असतं, बाई आम्ही मानवापंथी जीवांचे चिंतन करतो, असं म्हटले का? ते सकळ जीवांचे म्हणतात. सकळ जीव म्हणजे एखाद्या ब्रह्मांडापुरता नाही, अनंत ब्रह्मांडाच्या जीवांचं बाई आम्ही चिंतन करतो. संत तुकोबारायांना जर विचारलं तर का हो तुम्ही कोणाला प्रबोधन करतात? संत तुकोबाराय सांगतात, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. का तुकोबाराय असे म्हटले, वारकरीच्या पाया माझे दंडवत? संत कधी भेद करत नाही. अवघाची संसार सुखाच्या करीन, आनंद भरीन तिन्ही लोक. ज्ञानेश्वर माऊली अवघांचा संसार सुखाच्या करतात. हे ईश्वची माझे घर. का ज्ञानेश्वर माऊली असं म्हटले, हे वारकरी वाले माझे घरचे? संत आणि परमेश्वर कधी जीवांमध्ये कोणामध्ये भेद करत? पण हे वाटे आपले आपण पाळले, आणि वाटे ज्यांच्या घरात पडतात त्यांच्या अकला कमी असतात. जिथं सुज्ञ आहेत त्या भावांचे कधी वाटे पडत? मग जर आपण वाटे पडून घेतोय आणि आपला एवढा अधिकार आहे की देवादेवांमध्ये, संतांमध्ये जर आपण वाटे पाडत असू तर आपल्यासारखा दोषी नाही. म्हणून हा कार्यक्रम फक्त मानव पंथाच्याच नाही, अच्युत गोत्रियांचा आहे, सर्व जीवांचा आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, तुम्ही अच्युत गोत्रीय की गा, एकमेका प्रेमप्रीती द्या. हे फक्त मानवपंथी जीवापर्यंत नाही बोलले, सर्व जीव मोक्षाचे अधिकारी आहेत. सर्व जीव अच्युत गोत्रे म्हणजे मोक्षाचे अधिकारी आहेत. हा कार्यक्रम सर्व पंथाचा आहे, बर का. पण फरक कुठे होतो? आता तुम्हाला सांगतो, मी माझा परिचय देतो, बर का. ऐकताय का? ऐकू येतंय का? हा हा, मी माझा परिचय देतो. मी अन्य घरातला व्यक्ती, बाबाजी. मी एन्जॉय केलेला माणूस आहे. 18-19 वर्ष आमच्या घरात शुद्ध मांसाहारी आमचे परिवार. मी मांसाहार वगैरे सर्व खाल्लं. आता बी कापले तर काही बोकडे आणि काही कोंबडे माझ्या अंगातून निघतील. जी परिस्थिती ते सांगायची. नंतर मी वारकरी संप्रदायाच्या सन्निधानात गेलो, मांसाहार बंद केला. मी वारकरी संप्रदायाच्या सन्निधानात 15 वर्ष राहिलो. मी ओम शांतीवाल्यांमध्ये फिरलो, मी अनेक पंथात फिरलो. पण गीतेचा मी अभ्यास 91 पासून सुरुवात केली होता. आणि गीता म्हणते, अनन्य सिचंतयंत माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षम माम्यम. जो अनन्य भावाने माझी भक्ती करेल त्याच्या योगक्षम मी चालेल. किंवा अनन्य चेता सततम योमाम स्मरती नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्य युक्त योगिना. अनन्य भावाने जो माझी भक्ती करेल त्याला मी ईश्वर अति सोपा आहे. मग हे दोन सूत्र, किंवा सर्व धर्मान परित्यज्य माम एकम चरण व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छामि मा शुचा. सर्व धर्माचा परित्याग करून तू मला एकट्याला शरणे, तुला मी मोक्षाला घेऊन जातो, असं छातीटोकपणे सांगणारा एकमेव व्यक्ती म्हणजे द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण भगवंत नामाचा अवतार घेतला आणि अर्जुनाला निमित्त करून तुम्हा आम्हा सर्व जीवांना सांगितलं. आणि हे 3 श्लोक कुठेतरी माझ्या डोक्यात घुसत होते, कुठेतरी मला बोचत होते. मी अनेक संप्रदायात फिरलो, पण तिथं अनन्य भावाने भक्ती केली जात नाही. आता अनन्य भावाने भक्ती म्हणजे काय? आता आपले भगीरथ गुरुजी अंधानेरकर त्यांनी 4,500 अभंगाची रचना केली. ते सुद्धा अभंगातून म्हणतात, ज्याची करू भक्ती मिळे त्याची प्राप्ती गीता ग्वाही देती आपण असे. तुम्ही ज्याची भक्ती केली त्याची तुम्हाला प्राप्ती होणार आहे. मग त्यांनी ही गवाही कोणाची दिली? गीतेची. मग गीतेमध्ये असं काय लिहिलंय?
की ज्याची भक्ती केल्याने त्याची प्राप्ती होते. गीता म्हणते यांती देववर्ता देवानं, पितृ पितृवर्ता, भूतानी यांती भूतेजा, यांती मध्या जिनोपी माम. जे भूताची भक्ती करतात ते भूतधामाला जातात, जे देवतांची भक्ती करतात ते देवताधामाला जातात, जे पितरांची भक्ती करतात ते पित्तरधामाला जातात, आणि जे माझी भक्ती करतात ते मला प्राप्त होतात. मग अर्जुनाला प्रश्न पडला की जर भक्ती केलीच तर आपण त्या धामाला जातोय, तर जाऊ द्या ना, मग भक्ती वाया जाते का? सज्जन ऐकू येत आहे का? भक्ती कोणाची केली तर वाया जात. तुम्ही एखाद्या दगडाला खंडेराव म्हणून शेंदूर लावा, त्याची भक्ती करा, ती देवता त्या ठिकाणी सामर्थ्य घेते आणि तुमच्या भक्तीचं तिची ताकदीनुसार तुम्हाला फळ देते. काय पाहिजे तिच्याकडे? तेवढी ताकद. देणारा किती उदार आहे घेणाऱ्याला हे माहित नसणं गरजेचे, बरोबर आहे का नाही? मी तुमच्या गावात आलो आणि तुमच्याकडून मी म्हटलं मला घरी जायचे आहे, माझी गाडी खराब झाली, मला एखादं हेलिकॉप्टर द्या, तुम्ही देऊ शकता का? ती ताकद नाहीये, बरोबर आहे का नाही? आता खऱ्या अर्थाने एक भक्त गेला, गणपती बाबांची भक्ती केली, गणपती बाबा प्रसन्न झाले. म्हणजे मागताना काय मागावं? गणपती बाबा प्रसन्न झाले, म्हणे बोल भक्ता तुला काय हवंय. तो व्यापारी होता, या गावाहून त्या गावाला व्यापाराला जात होता. म्हणे गणपतीजी मी या गावावरून त्या गावाला जातो, गासोळ कापडांच्या माझ्या खांद्यावर असतं आणि पायी चालत असताना माझे पाय दुखतात, म्हणून खऱ्या अर्थाने मला तुम्ही एक काठवाडी घोडा द्या, म्हणजे मला त्याच्यावर जाता येईल. गणपती म्हणे ओ दादा, मला जर तुला काठवाडी घोडा देवा आणि ताकद राहते तर मी कशाला उंदीरवर फिरतो? म्हणजे देणाऱ्याची ताकद पावी, देणाऱ्याची काय पावी? ताकद पावी. दुसरी एक भक्त होती, ती गेली, भिल्ल समाजाची व्यक्ती होती, आणि ती गेली. एक आमच्याकडे चिंध्यादेव नावाचे देव आहेत, तुमच्याकडे आहेत का? चिंध्यादेव नावाचे देव म्हणजे असे असतात, रोडच्या काठाला एक झाड असतं, झाडाला चिंध्या लावून बांधलेले असतात, तिथे एक गोटा ठेवलेला असतो. आहेत का? आहेत ना? तिथे एक गोटा ठेवलेला असून त्याला चिंध्यादेव म्हणतात. मग एक आदिवासी समाजाची बाई गेली, देवाला धुवून काढलं, मस्त भक्ती करायला बसली. जेवढा देव लहान तेवढा लगेच प्रसन्न होतो, मोठा देव एका जन्मात प्रसन्न होत. कृष्ण भगवंतांनी विचारलं तुमचा मोक्ष भेटतो, देवा कृष्णा मला तुला प्राप्त करायचंय, किती तासामध्ये प्राप्त होशील? देव म्हणे एका तासात नाही, एका वर्धपन दिवसात नाही, 29 वर्धपन दिवसात पण मी तुला प्राप्त होणार. मग किती कधी प्राप्त होशील? अनेक जन्म संसिद्धी ततो याती परामगती. माने जन्माची सिद्धी तुला जेव्हा तयार होईल तेव्हा मी तुला प्राप्त होईल. तुम्हाला जर एखाद्या गावाच्या सदस्याला किंवा सरपंचाला भेटायचे तर किती दिवसात भेटू शकता? एका दिवसात. पण जर तुम्हाला मोदी साहेबांना भेटायचे तर लगेच भेटतील का? त्याच्यासाठी तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागतील, तारखा घ्यावा लागतील, आणि तेव्हा भेटूल. म्हणून जेवढी लहान देवता तेवढी लगेच प्रसन्न होते. तो चिंध्या देव त्या माऊलीला प्रसन्न झाला. ती भिल्ल समाजाची होती, आदिवासी समाजाची. तुमच्याकडे बी एक आदिवासी समाज? हा, आमच्याकडे खूप येतो. मग ती बाईला त्या देवाने विचारलं, चिंध्या देवाने, म्हणे बाई तुला काय हवंय? म्हणे बाबा मी का ना म्हणा माहेरला दिवाळीला जायचं, म्हणे दिवाळीला मन माहेरला जाणं म्हणा, अंगवर चांगली साडी ना, म्हणून मला चांगली साडी समजतंय का आदिवासी भाषा, म्हणून मला तुमच्याकडे एक चांगली साडी लागावस. मग चिंध्या देव म्हणतोय बाई तुला जर चांगली साडी देण्याची माझी ताकद राहिली असती मी चिंध्या लावून कशाला बसलो असतो? मग त्या ठिकाणी जर तुम्ही म्हटलं बोले बाबा आम्हाला एखादा पितांबर द्या, मी देऊ शकतो का माय माऊली? हो पितांबर? मी सांगेल भाऊ माझ्याकडे पितांबर नाहीये, माझ्याकडे फार फार तर धोतर आहे, माझ्याकडे फार फार तर टोपी आहे, धोतर दिन ते बी कार्यक्रम आवरल्यानंतर सुट्ट्यान काढून घेईन, पॅन बी आणली मी, पण मी आता देऊ शकत नाही. मग पितांबर जर पाहिजे तर कोणाकडे जावं लागेल? संत ज्ञानेश्वरी माऊली म्हणतात हरिपाठात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखूने, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखूने, द्वारकेचे राणे पांडवा घरी, द्वारकेचे राणे पांडवा घरी. तुम्हाला जर पितांबर हवा असेल, ज्ञानेश्वरी माऊली व्यासांच्या पुरावा देतात की एकमेव पितांबर देणारा जो द्वारकेचा राजा पांडवांकडे आहे तो देईल. मग कोण होता द्वारकेच्या राजा पांडवांकडे? श्रीकृष्ण भगवंत. श्रीकृष्ण भगवंतांनी कोणाला पितांबर दिला?
कोणाला दिला होता? माता द्रौपदीला. मला असं वाटतंय बाबा या गावात राहून जाओ, एवढे सुज्ञ लोक आहेत, समर्पक उत्तर देत आहेत. आम्ही खूप कार्यक्रम करतो पण खालून कोणी उत्तर देत, दिवसाला 2 कार्यक्रम करतो आम्ही बरं का, पण उत्तर येत एखाद्या गावातून तुमच्या गावासारखा अभ्यास हो. म्हणून हे महत्वाचे आहे. मग द्रौपदी मातेने देवाला सहज देऊन टाकलं का? देवाने काही घेतलं होतं काय? हा, घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. तो घेतल्याशिवाय देत नाही. आपण फुकटात मागतो तर देणार, त्याला अगोदर काहीतरी द्यावं लागतं. द्रौपदी मातेने ज्या वेळेला कृष्ण भगवंताच्या बोट कापलं गेलं, रुक्मिणी आणि द्रौपदी एकाच घरात होते, रुक्मिणी सखी बहीण, रुक्मिणीला देव सांगतो बघ बाई माझ्या बोट कापलं गेलं. ती सर्व कानाकोपरा शोधत होती, कुठे चिंदी चिरकुटे सापडते का. द्रौपदीकडे आले म्हणे बघ बाई माझे बोट कापलं गेलं. त्या मिनिटाला अंगावरची सुंदर साडी फाडून टाकली आणि देवाला बांधली. सुभद्रा का? हा, सुभद्रा. हा बरोबर आहे. बघा हे सुद्धा महत्वाचे. आम्ही अंदाजे बोलत राहतो, मग तुम्ही समजले हेही महत्वाचे आहे. हो, आणि खरा म्हणजे आमचा कार्यक्रम का चालू आहे, आमचा कार्यक्रम का चाललेला आहे तुम्हाला काही समजत? जेव्हा तुम्हाला ऐकणाऱ्यांना समजायला लागलं तेव्हा आमचे बिड्यार गोल, म्हणून तर चालाय ना. मग असा सुज्ञ बसेला विचार कशी बोलणं. सुभद्रा बरोबर. मी कोणाचं नाव सांगितलं? रुक्मिणी. हा बघा, हे 2 बहिणी होत्या त्या, सुभद्रा आणि द्रौपदी. टाळ्या द्या बाबांसाठी. म्हणजे हे सुद्धा महत्वाचे. आणि मग त्या दिवसापासून द्रौपदी माता श्रीकृष्ण भगवंताची लाडकी बहीण झाली. ती टेंडन्सी तेव्हापासून तर आतापर्यंत चालते. आता सुद्धा तुम्ही माया माऊली हो, कोण आहेत? लाडक्या बहिणी. तेव्हापासून चालत आली, आतापासून नाही बरं. ती द्रौपदी माता देवाची लाडकी बहीण होती आणि देवाने तिला पितांबर दिला. तुम्ही सुद्धा कोणाच्या लाडक्या बहिणी आहेत? देवाच्या. देवाभूचे आहेत ना? नाही, पण आज तर देवाभूत येतोय ना. तिथेही देणारा देवा, इथेही देणारा देवा. त्या देवाला द्रौपदीने बोटाला चिंधी बांधण्यासाठी दिली. म्हणून हा द्रौपदीने देवाला चिंधी बांधण्यासाठी दिली, म्हणून देवाने तिला अनेक साड्या कौरव सभेत दिल्या. तुम्ही ज्या बोटाला कापलं गेलं होतं त्या बोटाने तुम्ही त्या देवाला वोट दिलं, म्हणून तो तुम्हाला नोट देतोय बर का. घेतल्याशिवाय कोणी देत नाही. मग टाइम होऊन गेला का? नाही, टाइम गेला का? मग आपण आवरून कसं वेळेच्या बाहेर वक्त्याने बोलू नये. वक्त्याची किंमत कमी होत जाते. वक्त्याने वेळेच्या बाहेर बोललं म्हणजे समाजासमोर वक्त्याची किंमत कमी होते. मग याला कोणी कार्यक्रम भेटत नाही बाबू, अवनीता त्याला लागत बोलाय ना, असं म्हणतो ऐकणारा. म्हणून आणि माझे नाव बोलाय, मी विसरतो, मला समय सूचकता नाही, मी विसरून जातो आपण कुठे उभं आहे. बोलायला लागलो की बोलतच जातो, म्हणून मागच्या लोकांना पुढच्या लोकांना विचारत असतो. हा, मग कुठे होतो आपण? देवाकडे. म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कोणाकडून काय मागावं हे सुद्धा महत्वाचे आहे. मग तिथं प्रश्न पडला. अर्जुन म्हणतो की कोणत्याही धामाला गेलो तर धामात सुख तर भेटणार आहे. देव म्हणतो सुख भेटेल, पण अब्रह्म भूना लोका पुनरावृत्तीनो अर्जुन मामुपेत्ते तू कोणते पुनर्जन्म न विद्यते. अर्जुना, अब्रह्म म्हणजे मायापासून खालच्या देवता धामाला गेलेल्या जीवाला पुनर्जन्म प्राप्त होतो, पण मामुपेत्ते तू कोणते पुनर्जन्म न विद्यते. छाती टेकून माझ्या देवाने सांगितलं की मला जो प्राप्त झाला त्याला पुनर्जन्म भेटत. मग अर्जुन विचारतो ते तुमचं धाम कसं आहे? न तदभासय ते सूर्यो न शशांको न पावका यद गतवान निवर्तन्ते तद्धाम परमम मम. माझ्या धामाला चंद्र सूर्य प्रकाशित करू शकत नाही, आणि त्या ठिकाणी एकदाच्या जीवाला म्हणजे त्याला परत फिरणं नाही, असं माझे धाम आहे. मग हे फक्त कृष्ण भगवंतांनी सांगितलं का? नाही, ज्ञानेश्वर माऊली सुद्धा सांगतात, गीता सुद्धा सांगते. गीता म्हणते तेत्वम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्य मनुष्य लोके. विशाल अशा स्वर्ग लोकाला गेलेल्या जीवाला सुद्धा पुण्य सरल्यानंतर वापस यावं लागतं.
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मग ती पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपदाची उती उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. जीवाने पुण्य कमवलेलं जोपर्यंत त्याच्या संचित असतं तोपर्यंत ती देवता त्याला ठेवते, पुण्य सरल्यानंतर ढकलून देते. अजून ज्ञानेश्वर माऊली त्याला वेशेची उपमा देतात. जैशी वेश्या भोगी कवाडे ह्याचे, मग दारही चेपून येते याचे, तसे लाजीरवाने दीक्षितांचे. काय सांगू, जोपर्यंत एखाद्या व्यक्तीकडे पैसे असतात ना तोपर्यंत येशा तिला त्याच्या घरात घेते, पैसे संपले म्हणजे लात मारून ढकलून देते. तसे इतर देवता पुण्य असते तोपर्यंत ठेवतात, पुण्य सरल्यानंतर जीवाला ढकलून देतात. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. शंकराचार्यांनी सुद्धा सांगितलंय, परत परत जन्म मरण्याच्या फेऱ्यात हा जीव पडतो. आणि तेच मी त्या ठिकाणी विचार करत होतो, वेश्यासारखी भक्ती करण्यापेक्षा पती वर्ते जैसा भरतार प्रमाण, जैसा चक्राधर आम्हा परी, तैसा परमेश्वर आम्हा परी. जसं पतिवर्ता श्रीला आपल्या पती व्यतिरिक्त ती कोणाचे चिंतन सुद्धा करत नाही ना, तसा मानुबा पंत एका परमेश्वरा व्यतिरिक्त दुसऱ्या देवतेचे चिंतन करत. आणि ज्याने ज्या श्रीने आपल्या पतीला सोडून दुसऱ्याचे चिंतन केलं, अशोक खरातासारख्यांचे चिंतन केलं, तर तिला पतिव्रता म्हटलं जाईल, म्हटलं जाणार. कारण पतिव्रता श्री फक्त आपल्या पतीची सेवा करते, आपल्या पतीचेच चिंतन करते आणि आपल्या पतीचीच भक्ती करते. तिचं सामर्थ्य तयार होते आणि ती जे बोलते ते घडतं. एका ठिकाणी अशाच 2 बाया होत्या. एक बाई कांडत होती आणि तिच्या जेव्हा दुसरी शेजारी आलेली होती. जी कांडत होती ती पतिव्रता होती आणि जी दुसरी शेजारीने आली होती ती पतिव्रता होती, म्हणजे पतीच्या डोक्यावरची होती. दोघं त्या ठिकाणी, काढणारी पतिव्रता, ही बसलेली शेजारी पतिव्रता. मग ह्या काम काढणं चालू आहे, तेवढ्यात जी पतिव्रता श्री कांडत होती तिच्या पती आला. दाराशी आल्या आल्या त्याने पायरीवर पाय ठेवला आणि म्हटलं, अगं मला पाणी आण. ती काढणारी श्रीचे मुसळ वरती होतं. मुसळ माहितीये का तुमच्याकडे? मुसळच म्हणता का? आता मुसळ तुमच्या वेळेला होता ना आजी, आता मुसळ राहिलं. पण घराघरात मुसळ तुम्ही म्हणा भाऊ, मला नाही म्हणायचं. हो मग त्या मुसळ असं वरती होतं, त्यांनी पाणी आणा असं बोललं, तिची मुसळ वरती होतं. पतिव्रता नारीने पतीने बोलावं आणि आपण करावं हे तत्व होतं. तिने ते मुसळ वरच्या वरती सोडून दिलं आणि ती पाणी घ्यायला निघून गेली. ते मुसळ असं आधांतरित तरंगत होतं. ही जी पतिव्रता होती बाजूची, ती म्हणते, ओ म्हणे माय, ओ म्हणे आई, वरती कसं काय तणगी के? ते असं हात खालायची खालून, काही टेकलंय का असं वरून ते बघायचे, काही बांधलंय का. आधांतरित ती अचंबित झाली, हे कस काय? ही आली, तिने नवऱ्याला पाणी दिलं, नवऱ्याने पाणी घेतलं, नवरा निघून गेला. गेल्या गेल्या आली, मुसळ घेतलं, कुटायला बसली. ही म्हणे, मला पहिले सांग, तुझे मुसळ आधांतरित कसं काय तरंगलं? म्हणे, पतिव्रता धर्माचं सामर्थ्य की माझ्या मुसळवरती तरंगलं. म्हणे, मग पतिव्रता होण्यासाठी काय करावं लागतं? म्हणे, त्याच्यासाठी पतीने सांगावं, आपण करावं. पतीची मनोभावे सेवा करावी. पती कधी नाराज होणार नाही असं वर्तणूक करावं. पतीने सांगितलेल्या तत्वप्रणालीप्रमाणे, पतीने सांगितलेल्या आस्तीपरीप्रमाणे आचरण करावं. तेव्हा तो पती आपल्यावर खुश होतो, स्वाभिमान घेतो आणि आपलं मनोरथ पूर्ण करतो. मग ही म्हणे, मलाही पतिव्रता होता येईल का? म्हणे, हो. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? म्हणे, हे नियम पाळावे लागतील. ही घरी गेली. संध्याकाळी गुरं चारून तिचा नवरा आला. नवरा जसा आला तसं ही पाणी घेऊन गेली. म्हणे, पाणी घ्या. आता याला रोज घरी गेल्यानंतर स्वतःला पाणी घ्यावं लागत होतं. आज ही पहिल्यांदा 21 वर्षानंतर पाणी घेऊन आली. त्याच्या हाताचा थरथर करायचा. त्याने पाणी घेतलं, पाणी पिलं. म्हणे, तुमले चहा बनाई देऊ का? चहा बनवून देऊ का तुम्हाला? तो घाबरायला लागला. बोकड कापण्याच्या अगोदर हिरवा चारा खाऊ घातला जातो, तसा तर काही प्रकार नाही. म्हणे, ही आज कस काय एवढी गोड बोलते? पण त्याला नाविलाज होता. म्हणे, बनवून दे. हिने चहा बनवून दिला. संध्याकाळ झाली, हिने स्वयंपाक वगैरे केला. नाही, राहू द्या त्याला, नाही तर तुम्ही काल दिवशी म्हणशात बाबा बोले, बाबांना कार्यक्रम बायगाव कुत्र बी होतं नाही, कुत्राही आला बिचारा. आता कोणी असं बोलणार बी नाही. त्याने त्याचं काम केलं बरं का. ते आपल्याला साध काल दिवशी कोणी बाया म्हणतात ना, तर कुत्र बी होतं नाही. जाणू अपप्रचार करणारे लोक कमी आहेत का? सर्वच बोले बाबावर खुश असतील असं काही नाही. काही विरोधक बी बसलेले आहेत.
आणि जे जे उद्या असं बोलले की कार्यक्रम बरोबर नव्हता, समजून घ्यायच्या बोले बाबाच्या विरोधक. आता कोणी बोलीन का? जेले पटेलनी तो भी म्हणीन चांगला होता. बरं का? कुठे होतो आपण? पतीला हिने लगेच संध्याकाळी गरम गरम चपात्या भाजी वगैरे, हा म्हणजे सकाळच्या संध्याकाळी गरम करून द्यायची, संध्याकाळची खिचडी सकाळी गरम करून द्यायची. आता अशा आता के काय नाटक आहे. पण त्याला बोलता येत नव्हतं, घाबरत होता, गुपचूप खाल्लं. संध्याकाळ झाली, हिला हिने शेजारीने जे सांगितलं होते तसं करत होती. संध्याकाळ झाली, तो झोपला. ही तेलाची वाटी घेतली, कोकोनट तेल वाटी घेतली, पायाला चोडू लागली. ही तिच्या पाय चोडत होते. अहो म्हणे आज बट उलट होई राय ना, जे मी करू ते हाई कर राहिनी. हा, ही पाय चोडत होती, तो थरथर पडत होता तिथं. काय नाही नाटक. पाय वगैरे चोरले, झोपला. सकाळी तो आंघोळीला पाणी गरम करत होता, ही लवकर उठली, हिने गरम केलं, हिने पाणी टाकलं, हा तिला रोज टाकून देत होता. सकाळी हिने कपडे धुतले, हा रोज सर्व उलट. असं काय झालं म्हणे हिला, एवढी जादू. मग सकाळी गुरं चारून आला, 12-1ची वेळ. म्हणजे तुम्ही असं करा, मी आता कांडायला बसते, तुम्ही बाहेर जा, तिकडून आल्या आल्या पाणी मागा. हिला काय करायचं होतं, फक्त ते मुसळ तरंगायचं होतं. मग हिने सांगावं, त्याने तुम्ही सांगावं, आम्ही ऐकावं म्हणा ना. तुम्हाला गाव मध्ये असायचे का? मला म्हणतो आम्हाला चोपडा तालुका माझे बाईचे सांगून माणसाचे ऐकू. मग हिने सांगितलं, तो गेला. थोड्या वेळाने आला, ही काढायला बसलेली होती. तो आला, म्हणे अगं पाणी दे. तेव्हा हिचे मुसळ त्या खालबत्त्यात गेलेलं होतं. मग हिने पतिवर्ता धर्माचे पालन करायचे, तर काय करायला पाहिजे? मुसळ कुठे ठेवायला बाहेर तिथल्या तिथे. तिला काय करायचं होतं? तणगवायचं होतं. तिने ते वरती केलं, वरती केला आणि सोडून दिला. अशी वाकून उठायला लागली. मुसळ पडलं मस्तक. देखा देखी लिया जो घटी काया बडा लोक. ईश्वर भक्ती, एकनिष्ठ भक्ती जर तुम्ही करत असाल तर खऱ्या अर्थाने जे परमेश्वराच्या जीवाचे उद्धरण आहे त्या कार्याला तुम्ही मदत करतायत. कारण की सर्व जीवांच्या उद्धार झाल्याशिवाय, माझ्या सूत्राकडे लक्ष द्या, माझ्या वाक्याकडे लक्ष द्या, सर्व देवांच्या उद्धार झाल्याशिवाय सृष्टीची घडामोड आणि सृष्टीची रचना हे कार्य परमेश्वराच्या अव्यात काळापासून चालत आलेलं आहे, चालत आहे आणि भविष्यात सुद्धा चालणार आहे. ही उठाठेव परमेश्वराने जीवांच्या साठी केली. 10 मिनिटं बोलू का? हा, मग पॅकेट वाढेल. एक बाजूनी दोन्ही बाजू संपायचे, बरोबर आहे का नाही? जीवाच्या उद्धारासाठी परमेश्वराने केलेले. बघा, जीवांची करुणा आली, पण जीव अज्ञानग्रस्त. अधमती, अधगती, अधरती या मतित्रयामुळे जीवाला काही खरं काय आहे ते समजत. खऱ्या अर्थाने या जन्मात माणसाला माणूस ओळखता येत नाही हो, परमेश्वर काय ओळखू? जर माणसाला माणूस ओळखता आला असता तर व्यवहारात आपण फसलोच नसतो ना. खरी गोष्ट आहे का नाही? आपला सगळा मामभाऊ आपला पैसा जास्त वापस देत नाही आपले, तरी पैसे जास्त माणूस. मग ज्या वेळेला खऱ्या अर्थाने नित्याचे पदार्थ किती? 4. कोणकोणते? आणि परमेश्वर यांना कोणी निर्माण केलं नाही, यांचा कोणी नाश करू शकत नाही. मला बाबांनी 10-15 मिनिटं बोलायचं बोलतोय. यांचा कोणी नाश करत नाही, यांना कोणी निर्माण केलेलं नाही. असे हे नित्याचे पदार्थ हे त्याच्या स्वरूपी होते. जीव हा नित्यबद्ध, बरोबर आहे ना? बरोबर आहे, जीव हा नित्यबद्ध, बरोबर आहे ना? हा, म्हणतं का? बरोबर आहे, ऐकताय. मग भुका लागल्या की मग लोकांच्या डोक्यात जात नाही, म्हणून उलट सुलट बोलावं लागतं कधीतरी. जीव हा बद्धमुक्त, देवता ह्या नित्यबद्ध आणि परमेश्वर हा नित्यमुक्त. परपंच हा जडमूळ स्थितीमध्ये 4 पदार्थांचा परिचय झाला. आणि हे त्याच्या स्वस्थानी होते. परमेश्वर त्याच्या स्वतःच्या स्वरूपात नित्य आनंद उपभोगत होता. मग माय माऊली हो, तुम्ही जर उटी भरायला गेले, तुमच्याकडे गुळाचा खडा, लाडू किंवा पेढा देत असतील, देतात का? देतात. तुम्हाला मनभाषा समजे ना का? तुम्ही काहीच बोला ना का? भुका लागी असत. हा, देतात का? देतात. तुम्हाला तो लाडू, गुळाचा खडा, पेढा द्या ओटी भरण्यासाठी दिला, मग तो तुम्ही तिथे खाऊन घेतात का? मग तो काय करतात? तुम्ही घरी आणतात. कोणाला देतात? आपल्या घरात असणाऱ्या लहान मुलांना. कशापोटी? प्रेमापोटी.
तुम्हाला तो पेढा आवडत नव्हता का? पण त्या मुलांवर तुमचे प्रेम आहे. परमेश्वराने विचार केला, हा मी नित्य आनंद उपभोगतोय, हा कोणाला तरी आपण द्यावा. कोणत्या गुणाने? कृपा गुणाने. परमेश्वराला ही जाणीव झाली, पण द्यायचे कोणाकडे? 3 वस्तू होत्या राहिलेल्या. परपंचाकडे पाहिलं, परपंच जडमूळ स्थितीमध्ये असल्या कारणाने उपभोगू शकत नाही. देवतांकडे पाहिलं, देवता या नित्यबद्ध आहेत, या बांधल्या गेल्या आहेत, या कधी मुक्त होणार नाहीत आणि माझ्या स्वरूपी येणार नाहीत. जीवांकडे पाहिलं, जीव हे बद्धमुक्त आहेत, कर्माने बांधले गेलेले आहेत, मायेच्या स्वरूपी आहेत. पण यांना जर ज्ञान दिलं तर यांच्या अज्ञान नष्ट होऊ शकतं आणि माझ्या स्वरूपी येऊन माझा आनंद उपभोगू शकतात. मग त्यावेळेला परमेश्वराने विचार केला, जीव कोणत्या ठिकाणी होते? कोणाच्या? कोण देश? आमचे परमपूज्य आंबेगाव निवासी बाबाजी नेहमी म्हणायचे, कोण देश से आया जोगी, कोण तुम्हारा नाम रे. कोण देश से आया जोगी, कोण तुम्हारा नाम रे. कोण तुम्हारे माता पिता, कोण तुम्हारा ग्राम रे. देश से जोगे आया, जीव हमारा नाम, श्री कृष्ण हमारी माता पिता, मोक्ष हमारा. टाळे द्या बाबांसाठी. बघा, जीवाला ज्या वेळेला प्रश्न विचारला त्यावेळेला जीव सांगतो, तम देश से आया जोगी, जीव हमारा नाम रे. श्री कृष्ण हमारे माता पिता, मोक्ष हमारा ग्राम रे. आपण इकडून बोलताना तिकडून एकटी बोलतोय ना, म्हणजे आपण योग्य रस्त्यावर चालू आहे, वक्त्याला समजतंय. बर का? तम देशातून आलो, जीव माझे नाव आहे, श्रीकृष्ण भगवंत माझे आई वडील आहेत आणि माझे अंतिम साध्य म्हणजे मोक्ष आहे. हे सर्व जीवांना मोक्षाची प्राप्ती जोपर्यंत होत नाही, शेवटी एक जीव जरी राहिला तरी त्याच्यासाठी सृष्टीची निर्मिती, परमेश्वराचे अवतरण, परमेश्वर जीवांना तो जीवाला ज्ञान देऊन त्याच्या अज्ञान नष्ट करून उद्धरेल आणि मग जीवाला त्या मायेच्या तम स्वरूपातून काढण्यासाठी सृष्टीची निर्मिती करावी लागेल. म्हणून मया अध्यक्षन प्रकृती सुयते सहचराचरम. माझ्या त्या अध्यक्षतेखाली सृष्टीची रचना माया करते. मायाने देवतेला कार्याला लावलं आणि जीवांना आपला संलग्न जोडून जीवांना या सृष्टीमध्ये आणलं, तुम्हा आम्हाला. आणि त्या ठिकाणी मात्र जीव स्वतः काही करत, ऐकताय ना? कबुका लागल्या? जीव स्वतः काही करत, स्वतः पंगू आहे, तो काही करत नाही. पण स्वतःला काय भरम आहे? जे करतोय ते मी करतोय, प्रवचन करतोय. माझी शिट्टी जर देवाने या सेकंदाला बंद केली, मी बोलू शकत. साळुंकी बोलत असे मंजूर ती वाणी, शिकवता धनी वेगळाची. मी जी बोलतोय ना, ती ताकद कोणतरी दुसरी आहे आणि ती मला ही शक्ती पुरवते. पण जीव, मी जर तुम्हाला घर मारायला ना, तर तुम्हाला संसारनं काही खरं नाही. प्रत्येकाच्या घरातून असा आवाज येतो की मी जर या घरात राहिली नसती ना, तर संसार चालला नसता. पण स्वतः काही करत नाही. एक पालाशी स्वतःला लटकलेली होती, लाईट होता, अशी लांब जीप करायची, कीटक पटकायची, खायची. त्या घराच्या मालक 3 दिवसापासून पाहतोय की तिथे लटकलेली आहे. मालक म्हणते, अगं बाई, तू 3 दिवसापासून या छताला लटकली, उतर म्हणे खाली. 3 दिवस झाले. म्हणजे दादा तुला माहित नाही, मी जर खाली उतरली तर हे छत पडून जाईल म्हणे, हे छत मी धरून ठेवलंय म्हणे. असं कोण म्हणायची? आता मला सांगा, त्या पालीने छत धरलं होतं का? छताने पालीला धरून ठेवलं होतं? ती पाल म्हणायची, मी थोडं. अशा बऱ्याच पाली समाजात आहेत की त्यांना वाटतं की घर मी धरून ठेवलंय. अगं बाई, तू घर नाही धरलं, घराने तुला धरून ठेवलंय. अरे दादा, तू घर नाही सांभाळलं, घराने तुला सांभाळून ठेवलंय, संसाराने तुला चिटकून ठेवलंय. हा, आणि ही भावना आपल्यात आहे. मग जीवाला या ठिकाणी परमेश्वराने आणलं माये करवी. मग परमेश्वर आल्यानंतर, या ठिकाणी आणल्यानंतर जीवाचा उद्धार झाला का? झाला? लगेच उद्धार झाला का सृष्टीत आल्यानंतर? नाही. मग त्याच्यासाठी परमेश्वराने अवतार घेतला. कोणासाठी? अमृत सुनी अवतरला तू जीवांच्या साठी, मायापुरासी घेऊन फिरसी आरताच्या भेटी, दयाळा आरताच्या भेटी. कोणासाठी अवतरला जीव? परमेश्वर. अमृत असून, अमृत म्हणजे तुला शरीर
न होतं निराकार निर्गुण गुणाच्या पलीकडे देवाला परमेश्वराला कुठलं शरीर? मग देवाने कुठून घेतलं शरीर? मायापुराशी, मायेचे शरीर गवसनी मायापुराशी घेऊन फिरशी आरताच्या भेटी. कोणाच्या भेटीसाठी फिरला देव? भक्तांच्या. मग मला सांगा, कलियुगमध्ये भक्त जास्त आहेत? भक्त आहेत का परमेश्वर आहे? कलियुगामध्ये भक्त आहेत का परमेश्वर आहे? हो बायगावची मंडळी, कलियुगामध्ये भक्त आहे का परमेश्वर? हा, दोघं उडे आहेत. भक्त आहेत का नाही? हा, भक्त आहेत. भक्त आहेत का आसक्त आहेत? भक्त आणि आसक्त मध्ये यांच्यामध्ये फरक असतो. जो स्वार्थापोटी देवाची भक्ती करतो तो आसक्त, आणि तन मन धन देवाला अर्पण करून करतो तो भक्त. कोणत्याच गोष्टीची अपेक्षा तो करत नाही, तो भक्त. जर भक्त जास्त राहिले असते किंवा भक्तच कलियुगामध्ये असता तर देवाला भक्ताला शोधायची गरज आहे का? देवाला भक्त शोधायची गरज आहे का भक्ताला देव शोधायची गरज आहे? माता आता जास्त टाइम घेणार नाहीये, तुमच्या चेहरा सांगतोय की बुकांकडे तुमचे लक्ष गेलेलं आहे बरं का. 10 मिनिटं कमीत कमी बाबांना ते बोलणार आहेत, म्हणून मी आता तुम्हाला 5 मिनिटात सांगतोय की भक्ताला देव शोधतोय का देवाला भक्त शोधतोय? हा, भक्त देवाला शोधतोय. आमची चिंतनी जनक बाबा मानतात भक्त देवाला नाही शोधत, देव भक्ताला शोधतोय. कसं? निरडावरती हात ठेवूनी वाटची तू पाहसी, पण मी इकडे वाढविल्या रे पापाच्या राशी, दयाळा पापाच्या राशी. कुमरत्वासी भंगीत गेलो पिसाट होऊनी, किडासवानी जीवन जगलो रे चक्र पाणी, दयाळा रे चक्र पाणी. न पाडते पण पाडित न होतो मी स्वैराचारी, वचन भंगुनी अवमानिली मी असती परी, दयाळा मी असती परी. काय म्हणतायत की निधडावर हात ठेवून तू मला शोधतोय, पण मी तुझ्याकडे येत मी इकडे पापाच्या राशी जमवतोय, जीव पापाच्या राशी जमवतोय. न पाडते पण पाडित न होतो मी स्वैराचारी, तुझ वचन भंगुनी अवमानिली मी असती परी, दयाळा मी असती परी. किती लोक मान पण ते तुमच्या गावात किती तंतोतंत भक्ती करतायत, न पाडद्यावर जात नाही का तुम्ही? जेव्हाने जी अस्तिपरी सांगितली की ह्या तत्वाने चला मानव पंतांनी, त्या तत्वाने आपण चालतो का? आपण न पाडद्यावर जात नाही का? जिथं आपल्याला खायला नाही सांगितलं तिथलं आपण खात नाही का? ज्याची आपण भक्ती करू नये ते आपण करत नाही का? हा विचार करा. कारण की तिथं चिंतन केलंय चिंतनी जनक बाबांनी की तुझ्या अस्थिपरीप्रमाणे मी चालत, वचन तुझं भंगवलं, तू सांगितल्याप्रमाणे वागत नाही, आणि तुने सांगून ठेवलेल्याप्रमाणे मी आचार सुद्धा करत नाही. मग मला सांगा, ज्या बापाने ज्या आईने मुलांसाठी 8, 5, 10, 20 बिघे जमीन जमून ठेवली, त्या मुलाने जर आई वडिलाच्या सांगितल्याप्रमाणे वागितलं नाही तर आई वडील त्याच्यावर खुश राहतील का? राहतील? मग आपल्या देवाने आपल्यासाठी एवढी सृष्टीची निर्मिती केली, आपल्याजवळ आले, मायेचे शरीर घेतलं, आपल्याला शोधित फिरले, तरी सुद्धा आपण त्यांच्या सांगितल्याप्रमाणे आचरण करत नसू तर देवाला आपल्याबद्दल काय येईल? खंती येईल. म्हणून मानभाऊ पंत घ्या, हे सांगणारा मी प्रबोधनकार नाही. ऐकून घ्या, मानभाऊ पंथात तुम्ही या असं सांगणारा मी प्रबोधनकार नाही. जर तुम्हाला मानभाऊ पंथ घ्यायचा नसेल, मुगिडीच घेऊ नका. या सृष्टीत नाही तर पुढच्या सृष्टीत विचार करू. पण जर तुम्ही या मानभाऊ पंथ या सृष्टीत घेतला आणि नियम तोडला तर सृष्टी शून्य व्हाल. या जन्मात नाही तर दुसऱ्या जन्मात चान्स आहे तुम्हाला, जर आता नाही घेतला तर. पण आता घेऊन घेतला आणि देवाने जे तत्व सांगितले त्याप्रमाणे जर तुम्ही आचार केला नाही तर जोपर्यंत सृष्टी चालणार आहे तोपर्यंत तुम्हाला चान्स नाही. म्हणून घेऊ नका. कोणी सांगा देखा देखी लिया जो, कधीच नाही. कोणी सांगत असेल ना,
संदीप भाऊ सांगत असतील, सुरेश भाऊ सांगत असतील, घेऊन टाका. कधीच घेऊ नका. दिनकर दादा आले, हे माझे मामाच्या गाव आहे, मी मामाच्या गावाला मानभाऊ पंथ करून टाकतो, घ्या, मुळीच घेऊ नका. स्वतः निर्णय करा की मी त्या तत्वाने चालेल, तुमच्या जीवाचा उद्धार होईल. नाही तर सांगितलं म्हणून घेऊन घेतलं, जैसे थे तुम्ही सृष्टीला मुकाल. सृष्टी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला मोक्षाचे दरवाजे बंद. आतापर्यंत जर तुमच्याकडून झालं असेल तर परमेश्वराजवळ प्रायचित्त करा, कारण की ज्ञानीपेक्षा अज्ञानी बरा म्हटलं आहे. तुम्हाला अज्ञान माने, तुम्ही केलं बाबा, आता मी याच्या पुढे हे चुकी करणार नाही, आजपासून मी मानभाव पंथाच्या तत्वानुसारच चालेल, म्हणून घ्या. नाही तर जे वारकरी आहेत ना, त्यांनी आपल्या वारकरीने राहा, पुढच्या जन्मात पाहू, पण घ्यायचे आहे, जीवाचा उद्धार करायचा आहे तर मानभाव पंथ घ्याच, कारण की पुढच्या जन्म मला मानवाच्या भेटेल काय गॅरंटी. आणि अनेक देही नाही कोठे, याच देही घडे देवाचे भजन. बैल गुरढोर झाडं झुडपं याच्या जन्मात तुम्हाला देव करणार, मानव जन्मात कळत नाही तर त्या वेळेला कुठे करणार आहे. देवपूजा करीत पेटी गाठी करे खोटी. हा असं येईन. मग तुम्ही अर्ध पॅकेट दिसू बाबा. बरं, परमेश्वर आले, जीवांना शोधलं, झाला का उद्धार? परमेश्वर जीवाला भेटले. बऱ्याच जीवांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भेटले, सर्वांचा उद्धार झाला का? नाही. मग त्यांच्या उद्धार करण्याकरता परमेश्वरांनी जीवांना काय दिले? काय दिलं? 1-1 लाख रुपये. काय दिलं? मग ज्ञान दिलं. पण ते ज्ञान आपण घेतलं का? ज्ञान दिले तू मी दवडीले, मरत मरत गेलो, केला मी विश्वासघात रे, ते भोगीत आलो दयाळा, ते भोगीत आलो. देवा तू आम्हाला ज्ञान दिलं रे, पण ते आम्ही घेतलं नाही, ते आम्ही दवडलं, तुझ्या विश्वासघात केला, आणि आम्ही ते विश्वासघात केल्यामुळे आता भोग भोगतोय. अनेक योनीमध्ये, 84 लक्ष योनीमध्ये, कुठे झाडाच्या जन्मात, कुठे कुत्र्याच्या जन्मात, कुठे झुडपाच्या जन्मात, कुठे डुकराच्या जन्मात आम्ही जातोय आणि अनंत दुःखाच्या यातना भोगतोय. परमेश्वराने दिलेलं ज्ञान जोपर्यंत जीव घेत नाही, त्या ज्ञानाप्रमाणे जोपर्यंत जीव आचरण करत नाही, तोपर्यंत जीवाचा उद्धार होत, तोपर्यंत जीवाचा उद्धार होत. परमेश्वराच्या सन्निधानात जीवांचा उद्धार झाला का? ज्ञानाप्रमाणे ज्याने आचरण केलं, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. बोलण्यापेक्षा तुमच्या कृतीतून ज्ञान उतरलं गेलं पाहिजे. आणि तुम्हाला जर ज्ञान असेल तर ज्ञान असल्यानंतर तुमचं अज्ञान नष्ट होईलच. आणि अज्ञान नष्ट झालं म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्हाला त्या परमेश्वराची प्राप्त करण्यासाठी 81 कोटी 1.25 देवता, नव्हे 10वी माया, ती सुद्धा या जीवाला आडवी होऊ शकत. मग काय करावं लागेल त्याच्यासाठी? आपल्याला ज्ञान घ्यावं लागेल. ज्यांनी घेतलं नाही ते पुनरुपी जन्मात मरणात गेले. ज्यांनी घेतलं त्यांचं काय झालं? मरणा मारुनी जई व्हावे, मरण हे माझे, मरणाचे ते कधी नसावे, माझ्यावर हो जे दयाळा, माझ्यावर हो जे. ज्यांनी ज्ञान घेतलं, अनंत जन्माच्या अनंत मरणाच्या यातनेतून तो मुक्त झाला आणि मरणाचे ओझे त्याच्या डोक्यावरून गेलं. आणि मग ज्या बायसाला तो देव समजला नाही, त्या बायसाला ज्ञानाने परमेश्वराला जाणण्यासाठी परमेश्वरच हवा. परमेश्वर स्वतः जोपर्यंत प्रचिती करून देत नाही की मी परमेश्वर आहे, तोपर्यंत जीवामध्ये ताकद नाही तो परमेश्वराला ओळखेल. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 52 उपनिषद ज्या अर्जुनाच्या मुखतगत होते, एवढा ज्ञानी अर्जुन तो सुद्धा परमेश्वराला ओळखू शकला नाही. तो म्हणतो तू कसला देव? तू मी तर सर्व सारखेच क्रिया करतोय. देवाने अनेक प्रकारे त्याला समजवलं, मानलं नाही. ईश्वरूप दाखवलं, मग करिष्य वचनं तव. ईश्वरूप पाहिलं आणि सांगितलं की मी अजाणतेपणाने कधी कृष्ण, कधी माधव, कधी सकेती मत्वा प्रसंभ मे दुःखम. हे कृष्ण, हे यादव, हे सकेती, अजानता मही मानम तवेदम, मया परमादात परनय न वापी. देवा अजाणतेपणाने मी तुला सखा, माधव असे काहीतरी शब्द बोललो. तू देव हे आता मला जाणीव झाली. मला तू प्रायचित्त करतो, मला तू क्षमा कर.
अर्जुनाने प्रायचित्त केलं. जर आपल्याकडून जन्मभरात काही चुका झाल्या असतील त्या देवाजवळ हात जोडा, प्रायचित्त करा आणि नव्याने खऱ्या अर्थाने मानोबा पंत या तत्वाला धरून चालण्याचा प्रयत्न करा. तुमचा उद्धार या नाही पण कोणत्या तरी जन्मात परमेश्वर करेल यात शंका नाही. झालेली सेवा परब्रह्म परमेश्वराच्या चरणी समर्पित करतो.